नमस्कार मित्रांनो, आता आपण आहो गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आपण पाहणार आहोत ही एक ढोली आहे जे बासाच्या कमच्यापासून बनवलेली आहे आणि या ढोलीमध्ये सर्व लिपून ठेवलेलं आहे. यामध्ये धान भरून ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे इथे धान यामध्ये ठेवलेला असतो. छान प्रकारे शेणामातीनं असा लिपून ठेवलेला आहे जेणेकरून धान सुरक्षित राहील. आणि ही जुनी पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची उदई कीड किंवा कुठलाही कीटक लागत नाही. जेव्हा धान यामध्ये ठेवल्या जाते त्यामध्ये खाली आणि शेवटी वर दोन्ही ठिकाणी कडुनिंबाचे पत्ते टाकलेले असतात आणि अतिशय छान पद्धतीने यामध्ये धान ठेवलेलं आहे. आणि हा धान जेव्हा पेरणीचा म्हणजे यांची रोवणी असते त्याचे परे टाकण्यासाठी सुरुवातीला काढले जातात, किंवा जेव्हा घरी तांदूळ दळून आणायचे आहे यांना, म्हणजे धान दळून आणायचं, त्यावेळेस ते धान यामधून काढतात. ते हे काढण्याची पद्धत म्हणजे त्यावेळी हे जे लिपलेलं आहे ते सर्व काढून टाकलेलं असते. अशा पद्धतीने इथे ही ढोली बनवलेली आहे कमच्याची. अतिशय छान पद्धतीने घरीच अशी विणलेली असते आणि हे घरीच बनवतात. वर तुम्हाला एक टोपला दिसेल, हा टोपलासुद्धा यांनी बनवलेला आहे. धन्यवाद.